गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता बोरसे। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूयात काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादीने 144 जागांसाठीची मागणी केल्याने स्वबळावर निवडणूक लढण्यास आमची तयारी आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले आहे। त्यामुळे आघाडी तुटेल की टिकेल हे आज होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होईल। काँग्रेस पक्षाला जर 288 जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस लढत असेल, पक्षालाही लढावं लागेल आणि त्या दृष्टिकोन तयारी आम्हाला करावी लागेल। त्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे तशी तयारीमध्ये आहेत आणि 288 जागेवर आम्ही सुद्धा अर्ज त्या अशा पद्धतीने मागितलेले आहे। गोपाळकाल्यातला गोडवा हा जपायचा तरी कसा, यावरून दहीहंडी आयोजक गोविंदा पथक इतकंच नाही तर राज्य सरकारही फार गोंधळून गेले। 20 फुटांपेक्षा जास्तीच्या हंड्या बांधू नये, तसेच 12 वर्षाखालील गोविंदांना दहीहंडीत सहभाग नसावा, असे अनेक नियम व अटी दहीहंडी आयोजक गोविंदा पथकांवर लागू केले आहेत। हा एक धार्मिक उत्सव आहे आणि अचानकपणाने धार्मिक उत्सव थोडंसं बंद करणं हे सुद्धा योग्य ठरणार नाही। म्हणून आम्ही उच्च न्यायालयाला पुन्हा विनंती करू की हे नियम बनवण्यासाठी, नियमावली करण्यासाठी आम्हाला काही कालावधीची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही रिव्ह्यू पिटिशन करू। म्हणजे काय, ह्या देशामध्ये हिंदूंनी तोंडामध्ये गोळा बांधून हात पाय बांधून जसं संभाजी राजाला आणलं होतं तसं करून उत्सव साजरे करायचे काय आणि म्हणायचं दरवर्षी कोण हिंदू आहे। मुकुंदनगर भागातील नागरिकांना सुविधा देता येत नसतील तर महापालिका हद्दीतून वगळा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। नागरी सुविधेसाठी नागरिकांनी अहमदनगर महापालिकेवर मोर्चा काढलाय। आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झालाय। 2 तास मोर्चेकरी अहमदनगर महापालिकेसमोर ठिय्या मांडून बसले होते। मुकुंदनगर भागातील नागरिकांना सुविधा देता येत नसतील तर महापालिका हद्दीतून वगळा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। नागरी सुविधेसाठी नागरिकांनी अहमदनगर महापालिकेवर मोर्चा काढला। आयुक्तांनी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला। 2 तास मोर्चेकरी अहमदनगर महापालिकेसमोर ठिय्या मांडून बसले होते। गत 11 वर्षापासून मुकुंदनगर मधील नागरिक नागरी सुविधेमुळे त्रस्त आहेत। मोर्चे, आंदोलन, निवेदन देऊनही महापालिका प्रशासन काहीच करत नाही। 10 वर्षापूर्वी मुकुंदनगर भागात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे भूमिपूजन झाले। 5 वर्षापूर्वी कोनशिला बसली, अजमितीला फक्त टाकी उभी राहिली। इतके दिवस होऊनही पाण्याची टाकी पूर्ण होऊ शकली नाही। या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। फकीरावाडा, दर्गा दायरा व गोविंदपुरा भागातील रस्ते नगरोत्थान योजनेतील सुरू आहे, पण तेही अजून पूर्ण झालेले नाही। रस्ते जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना पालिकेने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसा ठराव महासभेत पारित करावा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे। मुकुंदनगर परिसरात भाजी मार्केट, खेळाचे मैदान, दवाखाने, सांस्कृतिक भवन कधी अस्तित्वात येणार याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। या मागण्या 6 महिन्यात पूर्ण न झाल्यास मुकुंदनगरला अहमदनगर महापालिका हद्दीतून वगळून दर्गा दायरा, फकीरावाडा ग्रामपंचायतीत विलीन करावे, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे। पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी 2 तास ठिय्या मांडला। प्रशासकीय अधिकारी चर्चेसाठी बाहेर येत नसल्याने आंदोलक संतप्त झाले। मुकुंदनगरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आमदार अनिल राठोड हेही महापालिकेत पोहोचले। त्यांच्या मध्यस्थीने आयुक्त विजय कुलकर्णी हे आंदोलनकर्त्यांसमोर आले। निवेदन स्वीकारल्यानंतर मंगळवारी मुकुंदनगर परिसरातील नागरिक, संबंधित ठेकेदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले। त्यानंतर मोर्चा विसर्जित झाला। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार पाणी प्रश्न सुटला म्हणून जनतेची फसवणूक करतायत। त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हा समितीचे सदस्य दत्तात्रय खडतरे यांनी दिली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार पाणी प्रश्न सुटला म्हणून जनतेची फसवणूक करत आहेत। त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती आमदार पार्टीचे जिल्हा समितीचे सदस्य दत्तात्रय खडतरे यांनी दिले। सदर याचिकेमध्ये सन 2002 पासून
ते सन 2014 पर्यंत दुष्काळ निवारणासाठी झालेला खर्च म्हणजे पिण्याच्या पाण्याचे टँकर, पिण्याच्या पाण्याच्या योजना, जनावर छावण्या, 4 डेपो, दुष्काळी अनुदान वाटप, रोहियो कामावरील खर्च या सर्व गोष्टींवर सुमारे 200 कोटी इतका आला आहे। जर दुष्काळ पुढे ढकलण्यास शासन इतका खर्च करत असेल तर मग कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी 250 ते 300 कोटी शासन का मंजूर करत नाही, ही बाब प्रकर्षाने या याचिकेमध्ये दाखल केली। मंगळवेढा उपसा सिंचन योजना माननीय राज्यपाल यांनी संमती देऊन मंजुरी दिली आहे। ही बाब चुकीची आहे। माननीय राज्यपाल यांनी सदर पत्रामध्ये सर्व वैधानिक तरतुदी, नियम व अटी या सर्व विभागाच्या समिती घेऊन सरकार याबाबत निर्णय घेऊ शकेल असे मार्गदर्शन करीत सूचित केले आहे व सर्व जबाबदारी मुख्यमंत्री व सरकारवर टाकली आहे व माननीय राज्यपाल यांच्या सोबत निवेदन देतानाच फोटो सर्व ठिकाणी लावला आहे। याची माननीय राज्यपाल यांना पत्र लिहून चौकशी करणार व खोटे असल्यास कायदेशीर कारवाई करणार अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या 35 गावाचा मंगळवेढा तालुक्यातील जो पाण्याचा प्रश्न आहे, गेल्या 35 वर्षापासून या पाण्याच्या प्रश्नाचं मंगळवेढ्यामध्ये राजकारण होते। राजकारणाचा धंदा हे प्रस्थापित मंडळी करत आहेत। मग आता जो 35 गावचा म्हणजे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प अहवाल शासनाला सादर झालेला आहे, तर गेल्या 5 वर्षामध्ये या योजनेला मंजुरी मिळणं आवश्यक होतं। चालू लोकप्रतिनिधींनी ज्यांनी पाणी पळवलंय, आमचं पाणी हक्काचं कोणी पळवलं, त्यांच्या विरोधामध्ये यांनी बोलायचं कधी धाडस केलं नाही। म्हणून आतापर्यंत 5 वर्षामध्ये हा प्रकल्प होऊ शकला असता, 2 वर्षापूर्वी झाला असता, पण होऊ शकला नाही। आम्ही माननीय हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका या प्रश्नाची दाखल केली आहे आणि त्या याचिकेमध्ये जर गेल्या 2-3 वर्षामध्ये मंगळवेढ्याचा दुष्काळ हटवण्यासाठी पाण्याचे टँकर असतील, जनावरांचा चारा छावण्या असतील, दुष्काळी अनुदान असेल, गारपीट असेल, विविध सवलतीसाठी द्यावायचं अनुदान असेल, यावर गेल्या 2-3 वर्षामध्ये 200-250 कोटी रुपये शासनानं खर्च केले। एखादा वर्ष दुष्काळ पुढे ढकलायला जर तुम्ही 200-250 कोटी रुपये खर्च करताय, मग आमचा कायमस्वरूपी दुष्काळ हटवायला मग आम्हाला 300-350 कोटी रुपये का देत नाही, हे आम्ही त्या हायकोर्टच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे। आणि समान न्यायानं सर्वांसाठी पाणी वाटप कायदा जो आहे 2005चा, त्या कायद्याचाही आम्ही आधार घेतलेला आहे। नवी मुंबई पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे। दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी जेरबंद केले। या टोळीविरुद्ध नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे। या टोळीला सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केले। ये नवी मुंबई में पिछले महीने में कुछ ऑफेंसेस दाखिल हुए थे, जिसमें बंद मकान देख के उसका ताला तोड़ के घरफोड़ी की कुछ घटनाएं घटी थी। इसके मद्देनजर रखते हुए यूनिट 1 के सब आला ऑफिसर्स और कर्मचारियों ने फील्डिंग लगाया था। उसमें उन्होंने 4 तारीख को, यही महीने की 4 तारीख को, एक अशरत उर्फ शाहरुख हनीफ शेख एंड अजहर ख्वाजा पाशा खान, ये कुछ 21 और 19 साल के 2 लड़के जो अंधेरी के रहने वाले हैं, इन दोनों को पकड़ लिया था। तो इन दोनों ने इन्वेस्टिगेशन में बताया कि इनके साथ में और 2 लोग हैं, जिसका एक है परशुराम उर्फ विलास शेंडगे और दूसरा है दीपक दिलीप पतंगे। ये सारे चारों मुंबई के रहने वाले, वर्सो और अंधेरी के। इसमें से एक जो एक्यूज है परशुराम शेंडगे, ये मुंब्रा में रहने के लिए आया था आजकल, और फिर मुंब्रा में आने के बाद उन्होंने प्लान किया कि अभी न्यू बॉम्बे का इलाके में अपन काम करेंगे, और ये सारे चारों इस इलाके में आते थे। इनका मोडस ऐसा था कि ये बड़ी बिल्डिंग देख के लिफ्ट में बैठते थे और पूरा टॉप फ्लोर पे जाते थे। किसी ने पूछा तो प्लम्बर या कोई टेलीफोन ऑपरेटर या प्लम्बर का काम है ये बता के टॉप फ्लोर पे जाने के बाद वो नीचे एक फ्लोर नीचे आते थे और देखते थे कि कोई कौन सा मकान बंद है। जो मकान बंद है उस पे वो एक लिफ्ट के बाजू में रुकते, एक जो स्टेयर्स है स्टेयर के बाजू में रुकता, और 2 लोग अंदर घुस के ये ऑपरेशन करते थे। बरं, वर्गामध्ये
घुसून अपंग आणि गरोदर प्राध्यापिकेला लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची संतापजनक तितकीच दुर्दैवी घटना आज जळगाव जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यातील प्रताप महाविद्यालयात घडली आहे। या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील प्रताप महाविद्यालय खानदेशातील मोठे आणि ऐतिहासिक नावलौकिक असलेले महाविद्यालय आहे। मात्र आज याच महाविद्यालयात भर वर्गात घुसून अपंग तसेच गरोदर असलेल्या एका प्राध्यापिकेला लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची दुर्दैवी तितकीच लाजिरवाणी घटना घडली आहे। नेहमीप्रमाणे तासिका घेण्यासाठी पीडित प्राध्यापिका या वर्गावर गेल्या होत्या। भूगोलाचा तास घेत असताना अचानक तोंडाला रुमाल बांधलेल्या तुषार जाधव नावाच्या एका तरुणाने वर्गात प्रवेश करत शिकवत असलेल्या पीडित प्राध्यापिका यांच्या गालात लगावत त्यानंतर अमानुषपणे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। 6:15 नेहमीप्रमाणे माझा पिरियड घ्यायला 11वीच्या ई डिव्हिजनच्या वर्गात गेले होते। पिरियड चालू असताना एक विद्यार्थी रुमाल बांधून आणि हातात पाटलीसारखं काहीतरी गुंडाळलेलं होतं आणि तो घेऊन आतमध्ये शिरला आणि पहिला माझ्या तोंडावर 2 झोपाडीत मारल्या आणि नंतर पोटात लाथ मारली। ते झाल्यानंतर सगळे मुलं त्याच्या मागे पळाले, मी गेली आणि मग त्या मुलांनी त्या मुलाला पकडून आणल्यानंतर मी त्याला कॅम्पसमध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं की मी या मुलाला 11वी 12वीला 2 वर्ष आधी शिकवत होती। त्यावेळेस या मुलाची कंप्लेंट मी व्हाईस प्रिन्सिपलकडे केली होती। त्या व्हाईस प्रिन्सिपलांनी त्यांना मारल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा त्याने मला वाटतं बदला घेण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि म्हणून त्या लक्षात आल्यानंतर मी त्याला बोलल्यानंतर त्यांनी पुन्हा मला त्या 200 ते 250 मुलांसमोर, शिक्षकांसमोर आणि शिपायांसमोर मला पुन्हा मारहाण केली। अपंग असलेल्या पीडित प्राध्यापिकाला याचा प्रतिकार न करू शकल्याने त्यांना या घटनेत जब्बर मार बसला आहे। भर वर्गात घुसून अशा प्रकारे अमानुष मारहाण करणाऱ्या तुषार जाधव याला शाळेच्या प्रशासनाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। तुषार हा याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे। महाविद्यालयात शिकत असताना या प्राध्यापिकेने त्याला त्याच्या बेशिस्त वागण्यासाठी 2 वेळा रागवले होते आणि शाळेच्या प्रशासनाकडे त्याची तक्रार देखील केली होती। त्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केले असावे असे पीडित प्राध्यापिकाने सांगितले। या घटनेत पोलिसांनी मारहाणकर्त्या तुषारला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। या घटनेचा निषेध करत प्रताप महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे। कडक कारवाई व्हावी, जर कडक कारवाई झाली नाही तर आमचा पुढचा आंदोलनाचा टप्पा म्हणजे प्रशासन, आमचं पुढचं आंदोलन त्यामुळे पोलीस स्टेशनवर मोर्चा राहील सर्व खाशी मंडळाचा आणि त्यानंतरही जर त्याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर मग आम्ही कॉलेज बंद पाडू। काय घटना घडली? तुषार संभाजी जाधव हा प्रताप कॉलेजचा माजी विद्यार्थी सकाळी वर्ग चालू असताना वर्गात शिरून भर वर्गामध्ये त्यांनी शिक्षिका कारण नसताना त्यांना मारहाण केली आणि तो पळून गेला आणि विद्यार्थ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यंदा कोणालाच मिळणार नाहीये। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी कोणाच्याही नावाची शिफारस केली नसल्याचं सांगण्यात येते। एकीकडे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यंदा कोणालाच मिळणार नाही, तर दुसरीकडे अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटपटू आर अश्विनसह 15 जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे। यंदा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी थाळीफेकपटू विकास गोडा आणि कृष्णा पुनिया, टेनिसपटू सोमदेव देववर्मन, गोल्फपटू जीव मिल्खा सिंग, बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि देवेंद्र झाझरिया यांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती। मात्र आता कोणालाही हा पुरस्कार मिळणार नाही। राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांना 1991 साली सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।